नमस्कार. मी चिंतामणी सहस्रोदे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज बोलणार आहे ते सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या संभाव्य भारतीय जनता पक्षातील प्रवेशाबद्दल. गेले 2-3 महिने जवळजवळ पृथ्वीराज पाटील हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा रंगलेली आहे. परंतु ही चर्चा सुरू असतानाच विधानसभेच्या निवडणुकीतील त्यांच्या एक प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार म्हणून आपण त्या जयश्री वहिनी पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्यामुळं आता पृथ्वीराज बाबा पाटील यांची पंचायत झालेली आहे आणि भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश करायच्या आधीच तो गट सगळा मदन भाऊ पाटील यांना मानणारा सगळा गट भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं आता पृथ्वीराज पाटील काय करणार असा प्रश्न निर्माण झालेला होता. अशी एक शक्यता व्यक्त केली जात होती की काँग्रेस पक्षामधूनच पृथ्वीराज पाटील यांनी भारतीय जनता पक्षात किंवा अन्य पक्षात जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आश्वासन त्यांना असं आवश्यक होतं की काँग्रेसमधली जी गटबाजी आहे की ज्यामुळं त्यांचा सांगली विधानसभा मतदारसंघात 2 वेळा पराभव झाला असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे, त्या गटबाजी ती थांबवून पृथ्वीराज पाटील यांना या मतदारसंघामध्ये सन्मानाचं स्थान मिळेल आणि महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांना झुकतं माप त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळेल, त्यांच्या समर्थकांना तिकीट वाटपामध्ये मिळेल आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने म्हणजे 2029च्या निवडणुकीच्या दृष्टीने काही हालचाल त्यांना आश्वासक अशी वाटेल, अशी घडेल असं त्यांना वाटत होतं. प्रत्यक्षात मात्र तसा काही अनुभव त्यांना आला नाही. उलट काँग्रेसमधल्या प्रस्थापित गटांनी त्यांनी काँग्रेस पक्षामधून बाहेरच पडावं आणि काँग्रेस पक्षात त्यांनी राहूच नाही अशा पद्धतीच्या सगळ्या हालचाली चालवलेल्या आहेत अशी त्यांच्या समर्थकांची समजूत झालेली आहे. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून शेवटी काँग्रेस पक्षामधल्या या सगळ्या गटबाजीला कंटाळून पृथ्वीराज पाटील हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या मनस्थितीत आहेत. काही दिवसातच त्याबद्दलचा निर्णय होईल अशी चर्चा आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली. त्यावेळेला त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीरदादा गाडगीळ यांच्याबरोबर जोरदार टक्कर दिली. अगदी ती निवडणूक तशी पाहिली तर घासून झाली तरी सुद्धा पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला. पृथ्वीराज पाटील यांच्या समर्थकांचं म्हणणं असं आहे की त्यावेळेला सुद्धा जो पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला त्यामध्ये सुद्धा त्या पराभवामध्ये काँग्रेस पक्षातील काही मंडळींचा हात होता. त्यांनीच आतल्या अंगानं शेवटच्या क्षणी काही मतं फिरवली आणि आता सुद्धा त्यातलेच काही जण हे पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांचेही कार्यक्रम जाहीर होत आहेत त्या मंडळींचे की ज्यांनी पृथ्वीराज पाटील यांचा 2019च्या निवडणुकीत सुद्धा त्या वॉर्डामध्ये पराभव करायचा प्रयत्न केला किंवा तसं त्यांनी कामही केलेलं होतं. आणि या घटनेची नोंद राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा घेतलेली होती. त्यावेळेला सांगलीत एका कार्यक्रमासाठी ते आलेले असताना त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये असं वक्तव्य केलेलं होतं की आपल्याशिवाय सांगलीमध्ये किंवा आपल्याशिवाय अन्य कोणी मोठं होऊ नये असा विचार करणाऱ्यांच्यामुळं पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झालेला आहे. त्यावेळेला खूप खळबळ उडालेली होती आणि त्यावरती काही त्याच्यावर प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त झालेल्या होत्या. पुन्हा 2024च्या म्हणजे साधारण 8 ते 9 महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्या गटानं थेट बंडखोरीच केली असं पृथ्वीराज पाटील यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. म्हणजे ज्या गटानं पूर्वी अंतर्गत हालचाली करून पृथ्वीराज पाटील यांचा पराभव घडवून आणलेला होता त्याच गटानं यावेळेला उघडपणे बंडखोरी केली. त्यांना काहींनी पाठिंबाही दिला आणि त्या बंडखोरीचा परिणाम असा झाला की त्यातून पृथ्वीराज पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आणि त्यामुळं एकूणच त्यांच्या उमेदवारी मिळवण्यापासूनच त्या गटबाजीला सुरुवात झाली होती असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळूच नये
अशी फिल्डिंग सांगलीपासून अगदी दिल्लीपर्यंत लावली गेलेली होती. परंतु त्या सगळ्या फिल्डिंगला तोंड देत पृथ्वीराज पाटील यांनी दिल्लीतून खास उमेदवारी आपली मिळवली. यामुळं जो प्रस्थापित गट होता काँग्रेसमधला त्याला प्रचंड धक्का बसला. त्यांना ही अपेक्षाच नव्हती की पृथ्वीराज पाटील थेट दिल्लीतनं तिकीट कायम करून आणतील आणि ते तिकीट त्यांनी एवढं मिळवलं. एवढंच नव्हे तर अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब हे सुद्धा सांगलीमध्ये त्यांच्या प्रचारासाठी आलेले होते. हा फार मोठा धक्का होता. राहुल गांधी असतील काँग्रेसचे नेते आणि मल्लिकार्जुन खरगे असतील, प्रदेश काँग्रेसचे सगळे नेते मंडळी असतील, या सर्वांच्या बरोबर पृथ्वीराज पाटील यांनी गेल्या 10 वर्षात ज्या पद्धतीनं एक लिंक प्रस्थापित केली आणि चांगले संबंध प्रस्थापित केले, त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं वजन वाढलेलं होतं. आणि हे त्यांचं काँग्रेस पक्षात वाढलेलं वजन आणि त्यांनी दिल्लीतून थेट आणलेलं तिकीट हे प्रस्थापित गटाला बिलकुल पसंत पडलं नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा फिल्डिंग लावली आणि पुन्हा एकदा 2024च्या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांचा पराभव घडवून आणला. ही पराभवाची घटना घडल्यानंतर सुद्धा पृथ्वीराज पाटील यांनी प्रदेश काँग्रेसकडे तक्रारी केल्या, प्रदेश काँग्रेस अध्यक्षांकडे त्यांनी तक्रारी केल्या. त्यानंतरही काही सुधारणा होईल आणि ह्या गटबाजीला काही आळा घातला जाईल अशी त्यांना अपेक्षा वाटत होती. परंतु त्यांच्या समर्थकांचं म्हणणं असं आहे की त्या एवढ्या मोठ्या पराभवानंतर सुद्धा, थेट वरती तक्रार केल्यानंतर सुद्धा काँग्रेस पक्षाच्या एकूण सगळ्या स्थानिक पातळीवर असेल, जिल्ह्याच्या पातळीवर असेल, कोणताही फरक पडलेला नाही. उलट काँग्रेस पक्षामध्ये याच पद्धतीची गटबाजी त्यांना त्रास देणार, या पुढच्या काळात सुद्धा सतत त्रास देत राहणार. पुढच्या निवडणुकीत सुद्धा ते समजा इच्छुक असले उमेदवारीसाठी, म्हणजे आणखी 4 वर्षानं, 4-4.25 वर्षानं, त्यावेळेला सुद्धा त्यांना ह्या गटबाजी ही भोवणार याची त्यांची आता पूर्ण खात्री झालेली आहे. त्यामुळं काँग्रेस पक्ष सोडण्याशिवाय त्यांच्या समोर आता दुसरा पर्याय राहिलेला नाही, अशी एकूण परिस्थिती आहे. पृथ्वीराज पाटील यांनी सतत स्वतःच्या हिमतीवर त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये तत्कालीन पालकमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पतंगराव कदम यांनी मदतीचा सातत्यानं हात दिला. त्यावेळेला डॉक्टर पतंगराव कदम यांनी पृथ्वीराज पाटील यांना संस्थांची कशी मंजुरी मिळवायची असती किंवा शासकीय पातळीवर सुद्धा कामं कशी मंजूर करून घ्यायची असतात याचं एक प्रकारे प्रशिक्षणच दिलेलं होतं. आणि त्या प्रशिक्षणामुळं पृथ्वीराज पाटील यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्था आज अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. काँग्रेस पक्षात सुद्धा कशा पद्धतीनं काम करायला लागतं, सांगलीपासून दिल्लीपर्यंत, मुंबईपासून दिल्लीपर्यंत कसं संधान बांधायला लागतं याचं सुद्धा मार्गदर्शन पतंगराव कदम साहेब यांनीच पृथ्वीराज पाटील यांना केलेलं होतं आणि त्यामुळं त्यांना त्याचं खास ट्रेनिंग मिळालेलं होतं. या ट्रेनिंगचा आणि ह्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन त्यांनी आपले संबंध सगळीकडे प्रस्थापित केलेले होते. शासकीय पातळीवर सुद्धा कामं कशी करून घ्यायची असतात, केवळ मंत्री महोदयांना भेटलं तर किंवा केवळ निवेदन दिलं तर कामं होत नाहीत असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. तर त्याचा शेवटच्या क्षणापर्यंत पाठपुरावा करावा लागतो. त्या कामाची अगदी वर्क ऑर्डर निघेपर्यंत त्याच्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असते आणि याचं सुद्धा प्रशिक्षण हे पृथ्वीराज पाटील यांनी डॉक्टर पतंगराव कदम यांच्यापासून घेतलेला आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षात जर त्यांनी प्रवेश केला तर आज भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे, म्हणजे भारतीय जनता पक्ष प्रणित आघाडीची आणि महायुतीची सत्ता आहे. त्यामुळं त्यांना कुठलीही सांगली विधानसभा मतदारसंघातली असतील किंवा सांगली जिल्ह्यातली कामं करण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. त्यांना कामं कशी करून घ्यायची याची एक लिंक माहीत झालेली आहे आणि यामुळं ते भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला तर त्यांच्या डोळ्यासमोर जी काही सांगली विधानसभा मतदारसंघाकरता काम करायची एक त्यांनी अजेंडा ठरवलेला आहे. सांगलीतले वेगवेगळे प्रश्न असतील, सांगलीतला अगदी सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, आरोग्य सेवेचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर आहेत. शुद्ध पाणी पुरवठ्याचा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर आहे, महापुराला नियंत्रण करायचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठरवलेत आणि हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी पृथ्वीराज पाटील हे अतिशय समर्थपणे काम करतील आणि त्यासाठी त्यांना भारतीय जनता पक्षात जाण्याशिवाय आता गत्यंतर राहिलेलं नाही असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. म्हणूनच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या ज्या वारंवार गेल्या काही दिवसांमध्ये बैठका झाल्या त्यामध्ये पृथ्वीराज बाबांनी आता काँग्रेस पक्षात राहण्यात काही अर्थ नाही, या गटबाजीमुळे काँग्रेसनं स्वतःची राज्यातली सत्ता सगळी घालवलेली आहे, देशातली सत्ता सगळी घालवलेली आहे
सांगली आणि जिल्ह्यातली सुद्धा सत्ता गटबाजीमुळेच काँग्रेसची सगळी संपलेली आहे. त्यामुळे पुन्हा तुम्ही त्या गटबाजीतच राहू नका. तुम्ही आता काँग्रेस पक्षातून बाहेर पडा आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करा. तिथं तुम्हाला काम करायला मोठा वाव मिळेल, असं त्यांच्या समर्थकांनी वारंवार झालेल्या बैठकातून त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळं आता पृथ्वीराज बाबा पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करायची पूर्णपणे मानसिकता तयार केली असं म्हणतात. खरं म्हणलं तर अनेक वर्ष काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं. त्यांचे वडील स्वर्गीय गुलाबरावजी पाटील यांनी सुद्धा काँग्रेस पक्षात अनेक वर्ष काम केलं. म्हणजे काँग्रेस पक्षातच त्यांनी काम केलं, दुसऱ्या कुठल्याच पक्षात त्यांनी कधी काम केलं नाही. त्यामुळं पृथ्वीराज पाटील यांची सुद्धा हा असा निर्णय घेताना थोडीशी त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे, थोडी घालमेल आहे. परंतु अखेर राजकारणामध्ये जर काही आपल्याला काम करून दाखवायचं असेल तर निश्चितच काहीतरी निर्णय कठोर घ्यायला पाहिजे. म्हणून त्यांनी अखेर काँग्रेस पक्ष सोडायचा असा निर्णय घेतल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात अजून त्यांनी तसं काही जाहीर केलेलं नाही. केव्हा करतील आज सांगता येत नाही. परंतु ते त्या मार्गावर आहेत यात शंका नाही. आणि पृथ्वीराज पाटील हे लवकरच सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत. ते लवकरच त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची बातमी येऊ शकेल अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या परिस्थितीबद्दल? पृथ्वीराज पाटील यांच्यासारखा एक अत्यंत तडफदारपणे काम करणारा कार्यकर्ता नेता आज काँग्रेस पक्ष सोडून जर भारतीय जनता पक्षात जावं असा विचार करत असेल तर एकूण ह्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपण जरूर आम्हाला कमेंट्स करून आमच्या ह्या यूट्यूब वाहिनीला कळवा. आणि आमची ही रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.